इस तरह का जो नियम है उस नियम का पालन करना है आपको। जल्दी से जल्दी आप फील्ड लगाइए। शुक्रवार टीम नंदुषित टीम के कप्तान नामदेव, ये जो टीम है वो काफी बढ़िया टीम है। उनमें जो बल्लेबाज है बड़े हिट के लिए जाने जाते हैं, बड़े हिट के लिए माने जाते हैं। अच्छा प्रयास रहता है हमेशा उनका कि ज्यादा से ज्यादा चौके और छक्के से अपने टीम के रन बनाते, ऐसी क्षमता है। कोटरा टीम अगर देखा जाए तो पहला मैच जो हुआ था उनका, उस मैच में 65 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ये देखो कवर पर फील्डर में रन आउट का चांस हो सकता है। कप्तान ने थोड़ी सी चूक की, नंदू जिनके पास गेंद गई थी, और इस 1 रन के साथ खाता खोला। और सर्कल का ओवर जानते हैं बड़े शॉट के लिए जाना है, कोशिश करनी है, तो वही प्रयास किया था। सर्कल के ऊपर से खेलने का प्रयास किया था। गेंद पूरी तरफ से गेंद बल्ले पर नहीं आई, इस वजह से 1 ही रन। एक बार ये गेंद, फिर एक बार कवर के फील्डर के पास गेंद लॉन्ग ऑफ पर, लेकिन अब देखो थोड़ी सी मिसफील्ड और उसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने। दौड़कर 2 रन पूरे कर लिए और इस 2 रनों के साथ स्कोर में बढ़ती हो गई। स्कोर हो चुका है 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत दोनों टीम के लिए, क्योंकि गेंदबाज के गेंद पर आज अभी तक बाउंड्री नहीं लगी। और बल्लेबाज की बात की जाए तो जोरदार अपील देखना है, जोरदार अपील, लेकिन नहीं। पहली यहां पर डॉट गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए शुक्रवार टीम के तरफ से गेंदबाज देवा, जिनका नाम पूरे महाराष्ट्र में लिया जाता है। देवा की ये गेंद और फिर एक बार फील्डर के पास, लेकिन 1 रन तो नहीं बचा पाएंगे, क्योंकि 2 टप्पे खाने के बाद फील्डर के पास अगर गेंद आएगी तो 1 रन बनाना आसान हो सकता है, आसान हो जाता है। इस वजह से और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ते होकर स्कोर हो चुका है 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। सर्कल का ओवर है, रन बनाने हैं। फिर एक बार ये देखो उड़ा दिया है, देखना है, लेकिन फील्डर गेंद के नीचे है और एक आसान सा लॉन्ग ऑफ पर कैच और पहला विकेट गिरता हुआ कोठेरा टीम का। बड़ा प्रयास किया था सर्कल के ओवर में, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास किया था, लेकिन थोड़े से मिस शॉट रहे। पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं, इस वजह से लॉन्ग ऑफ पर जो फील्डर मौजूद था सर्कल के बाहर, उसके हाथ में कैच दे बैठे और पहला विकेट का पतन। और पहला विकेट मिलता हुआ देवा को, अपनी टीम को। 4 रन है दबाव में यहां पर अभी तक कोटेरा टीम की बल्लेबाज। ये देखो, ये बल्लेबाज को आप नहीं रोक सकते, पहले ही आक्रामकता दिखाई थी इस बल्लेबाज ने आती। और ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 10 रन। अब इसके बाद मेरे सहकारी कमेंट्री करेंगे। पहिल्या षटक समाप्त, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली 10, फलकावरती अंकित झालेत। निश्चिंत सुंदर हाताळणी आपण पाहिले, एक गडी बाद करण्यात यश मिळालं, सुंदर झेल पकडला गेला आणि धावा झाल्यात फलकावरती। स्कोरिंग कार्डवरती 10 धावा, 10 रन। टीम टू बॅटिंग टीम इतक्या धावा झालेल्या आहेत आतापर्यंत। पहिल्या षटक सर्कल मधलं पाहिलं आपण आणि 10 धावा झाल्या। स्वतःचा व्यक्तिगत आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय जगन्नाथ जगू, अर्थात कॅपिटल जगू। हाताळण्यासाठी 2 फलंदाज आहेत मैदानावरती, खेळण्यासाठी सज्ज असतील। उजव्या हाताने फलंदाजी असेल, निश्चिंत आपण पाहतो एक सुंदर असं मैदान आहे। सत्यसाई चषक 2021, मोठा प्रहार, लॉंग ऑन मिड विकेटच्या डोक्यावरून मैदानाबाहेर जातो चेंडू। चौकारासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत करतोय चेंडू। 4 धावांसाठी हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय आणि चौकार लगावला गेला। दुसऱ्या षटकातला पहिला चेंडूवरती पाणीपत चौकार आपण पाहतोय आणि सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहताना आपण इथे पाहतोय निश्चिंत। आणि धावसंख्या पुढे जाते फलकावरची, 14 धाव होतात। सुंदर फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय। सरळ अग्र टप्प्याचा चेंडू पावलांचा प्रयास केला आणि चेंडूला ढकलला गेला मैदानाच्या बाहेर चौकारासाठी। पुढील चेंडूने सांगता होते
पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू, पुन्हा एकदा कव्हरच्या पॉइंट वरती चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातोय. चौकारासाठी बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत आतापर्यंत आणि खराब क्षेत्ररक्षण चुकी करताना इथे आपण पाहतोय. चुकी करताना आपल्याला इथे दिसतंय आणि इथे मागडा ठरतोय गोलंदाज. आणि धावसंख्येत मात्र इथे धावसंख्या थांबत नाही, धावसंख्या पुढे जाते हळूहळू, धावसंख्या पुढे जाते 18. एक गडी बाद झालाय आणि पाहता पाहता इथे गोलंदाजाची इथे पिटाई होताना आपल्याला दिसते. कारण इथे 2 चेंडू टाकत इथे फलंदाजाने पुरेपूर त्या चेंडूंचा फायदा घेतलाय. 2 चेंडू लॉंगॉनच्या मिडविकेटच्या बाहेर ढकलले गेलेत चौकारासाठी. इथे हॅट्रिक चान्स आहे चौकाराची, निश्चित बघूया पाहूया आपण काय करतो फलंदाज. हो, पुन्हा एकदा आकाशमय चेंडू खाली क्षेत्ररक्षण तैनात असताना चेंडू जातोय प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. षटकार लगावलाय, एक बिग हिट, मोठा स्ट्रोक होता आणि या मोठ्या स्ट्रोकने धावसंख्येत भर, धावसंख्या पुढे निघाली आहे. 24 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 3ही चेंडूंवरती 2-3 मोठे हिट्स आपल्याला पाहायला मिळाले. प्रेक्षकांचा इथे गगनात आनंद निश्चित आपण पाहतोय, कारण इथे 3 चेंडू टाकत 3 मोठे हिट लगावले गेले. फलंदाजाने स्वतःला सावरतोय. कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाउंड्रीच्या दिशेने धावतोय चेंडू. पुन्हा एकदा चौकार जातोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये जवळपास 20 धावा कुठल्या गेल्यात, लगावल्या गेल्यात. जितकं कौतुक करावं तितकं फलंदाजाचं ह्या मैदानावरती. ह्या गोलंदाजाची चुकी पाहता पाहता इथे पण पाहतोय तर प्रत्येक चेंडूवरती चुकी करतोय. जवळजवळ 3 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. 4 चेंडू आतापर्यंत झाले गेले. धावसंख्या पुढे निघाली आहे. 28 धावा आतापर्यंत 28 रन झालेत आणि फलंदाज खरंच उत्सुक पद्धतीने खेळतोय. चांगले बिग हिट, मोठे हे प्रहार करतोय. गोलंदाजाला खरंच नामुष्किल करून ठेवलं गेलंय. पुढील चेंडूने सांगता होते. पुन्हा एकदा मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, सुंदर कार्पेट शॉट खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सुंदर झालं गेलंय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न चालू आहे. दुहेरी धाव मिळेल, कुठलीही शंका नसेल. 2 धावांवरती समाधानी व्हावं लागेल. 2 धावांच्या प्रयत्नशील मदतीने धावसंख्येत भर, पुढे जाते धावसंख्या 30 धावा. आतापर्यंत दुसरं षटक चालू असताना जवळपास 22 धावा लगावल्या गेल्यात स्वतःच्या खात्यामध्ये. या 22 आणि संघाच्या खात्यामध्ये 30 धावा झाल्या गेल्या. एक दुसऱ्या षटकातला हा पुढील चेंडू, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय मॅच, सुंदर मॅच पाहताना मैदानाबाहेर हजारो प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटतायत. पुन्हा एकदा मोठा शॉट, कार्पेट शॉट खेळलाय. पुन्हा एकदा लॉग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेट पॉइंट वरती क्षेत्ररक्षण तैनात आहे. दुहेरी धावेसाठी प्रयत्न, तालमेल चुकीचा, कमबॅक चुकीचा, कॉल चुकीचा होता. गडी बाद होण्यात इथे कुठली चुकी करणार नाही गोलंदाज आणि शेवटच्या क्षणी, शेवटच्या चेंडूवरती इथे गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर होते. 30 धावा झालेत. 2 गडी बाद आतापर्यंत झालेत. 34 धावा झालेत आणि 2 गडी बाद झालेत. तिसऱ्या षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज. संघाचा एक महागडा गोलंदाज ठरला गेला, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक चांगलं गडी बाद करण्यात यश मिळालं. नवीन फलंदाज विक्रम येतोय. स्वतःवरती जबाबदारी स्वीकारण्यासाठी, संघाला पुढे नेण्यासाठी, संघाची धावसंख्या मोठी करण्यासाठी विक्रम येतोय. मैदानावरती, स्पीच वरती, ग्राउंड वरती सुंदर असं गोल मैदान. आपण या गोल मैदानावरती युट्यूबच्या माध्यमातून सुंदर मॅच पाहतोय आणि स्वतःच वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक टाकतोय नंदूच्या हातामध्ये चेंडू आहे हाताळणी करण्यासाठी. नंदू हा पहिला चेंडू घेऊन जातोय. समोर आहे फलंदाज विक्रम. एक विक्रमी काम करण्यासाठी, विक्रम इथे घडवण्यासाठी विक्रम निश्चित आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूचा होता. पुन्हा एकदा कार्पेट शॉट खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर 35 धावा झालेत. 32 धावा झालेत, सॉरी 32 धावा झालेत. आतापर्यंत आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी पाहतोय. इथे मोठा फटका, मोठा प्रहार करण्यासाठी सज्ज असताना नंदूकडे एक गुडलंतीचा चेंडू, थोडासा छोटासा हा प्रहार आपण पाहिला. शॉर्ट पिच चेंडू, मोठा प्रहार, कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय चेंडू आणि झेल घेण्याचा प्रयत्न असफल झालाय, परंतु धावा चौकार जाण्यापासून वाचवलाय आणि धावा मिळतील. या चेंडूवरती 2 धावा मिळतील. धावसंख्या आता पुढे जाते हळूहळू. 34 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षण इथे आपण पाहता चुकीचं झालं थोडंसं. निश्चित लॉग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या पॉइंट वरती क्षेत्ररक्षण तैनात असताना थोडंसं चुकी झाली इथे क्षेत्ररक्षकाकडनं. एक झेल घेतला असता 2 धावा निश्चित इथे
कमी झाल्या असत्या, परंतु धावसंख्या झाली ती 34 धावा. शेवटचा अंतिम षटक आहे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सक्षम. प्रहार पंचांकडे अपील, परंतु पंचांनी ते फेटाळून लावले आणि निर्धाव चेंडूने सांगता झाले. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेरणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा लगावल्या गेल्या. त्यानंतर सक्षम होतोय गोलंदाज स्वतःवरती जबाबदारी घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आपण या मैदानावरती त्याला पाहतोय. स्वतःला सावरून कमबॅक अप्रतिम आहे आणि धावसंख्या झाली ती हो थोडासा आउटफील्डच्या बाहेर चेंडू होता. विकेट किपरच्या कव्हरिंग क्षेत्रामध्ये चेंडू बाउंड्रीच्या दिशेने धावतोय. क्षेत्ररक्षण तैनात असताना दुहेरी धाव पूर्ण झाली आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. खराब चेंडूपैकी तिहेरी धाव सुद्धा मिळेल या चेंडूवरती आणि पुढच्या धावेसाठी पंचांकडे पुन्हा एकदा अपील होते आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंचांनी सांगायच्या धावा. पंचांकडे एक अप्रतिम अपील मागितली होती. 3 धावा मिळतील. 4 धाव मिळतील. एक इथे चौकार लगावला नाही, परंतु 4 धावा मिळतील या चेंडूवरती आणि धावसंख्या पुढे जाईल संघाची. पुन्हा एकदा मोठा प्रहार. पुन्हा एकदा कार्पेट शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेटवरच्या पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिहेरी धावेसाठी प्रयत्न चालू होता आणि तिहेरी धाव सुद्धा मिळेल आणि तिहेरी धावेवरती समाधानी व्हावं लागेल. 3 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे 41 रन. टीम टू बॅटिंग टीम ह्या संघाच्या एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजाला इथे मुश्किल नाही ते नामुमकिन करून ठेवलं गेलंय, कारण इथे प्रत्येक चेंडूवरती 3 धावा तिहेरी धाव मिळते. या शॉर्ट पिच चेंडू आखडू टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा कार्पेट शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण तैनात असताना दुहेरी धावेसाठी प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा खराब चेंडू फेकी आपण पाहतोय. इथे जमिनीवरती आपटलाय चेंडू. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्या पुढे जाते. संघाची स्कोरिंग कार्ड वाढतोय. 43 धावा झालेले आहेत. जिंकण्यासाठी 44 रन टू टीम टू विन टीम बॉलिंग टीम ह्या संघाला जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलंय. 3 षटक असतील. 18 चेंडूंमध्ये 44 धावांचं लक्ष्य पार करायचे. त्या अनुषंगाने फलंदाज निश्चित मैदानावरती उतरले जातील. आपण एक सुंदर मॅच पाहतो. एक सुंदर अपूर्व असं गोल मैदान आहे. ह्या गोल मैदानावरती 2021च्या सत्यसाई चषकामध्ये आपण युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून आपण ही टुर्नामेंट पाहतोय. आलेल्या या संध्याकाळच्या मोसमामध्ये सूर्य मावळत्या दिशेने निघालाय. हळूहळू वेळेचं बंधन ठेवा. वेळ आपल्यासाठी कधीही थांबत नाही. घड्याळाचा काटा जसा सरकत जातो तसं वेळ निघत जाते. या वेळेचं भान ठेवून लवकरात लवकर आपण शिंगेवाडी संघाचा कर्णधार आणि उंबरवाडी संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय आणि कोटेरा संघाने लगेच जायचंय, अन्यथा पेनल्टी दिली जाईल आपल्याला. आजच्या दिवसातील या टुर्नामेंटचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होतो हे पाहायचंय. पहिल्या दिवसामध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो की बनाजवाडी संघाचा राजा असा फलंदाज होता की त्याची फलंदाजी रोखता रोकेना, परंतु त्याला अपयश आणलं ते म्हणजे खरपत संघाच्या गोलंदाजाने. आणि खरपत संघ शेवटी पहिल्या दिवसामध्ये त्या ठिकाणी क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसातून हा युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतात का हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जे संघ खेळतायत यामधून कोणता संघ क्वालिफाईड होतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये जे आयोजन आहे या ठिकाणी VRT तळवाडा संघ, तळवाडा सर्व ग्रामस्थ, मी म्हणेन चंदर इंदोळ असेल, अंकुश बर्दड, असे सर्व टीमचे मेंबर्स, टीमचे प्लेयर्स, कमिटीचे स्वयंसेवक बुधाजी बर्तड असतील. या नियोजनामध्ये मी निश्चितच सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छित की ज्या पद्धतीनं आदिवासी क्रिकेटचं नियोजन पहिल्यांदाच आपण या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, अशाच पद्धतीचं नियोजन या पुढच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा असेल अशी प्रत्येक संघाकडून मी अपेक्षा करतोय. आपण याच्या नंतर जे सामने होणार आहेत ते
SPL आदिवासी प्रीमियर लीगचे सामने आपण या ठिकाणी करपटवाडी असेल किंवा तळवाडा अशा दोन टीमांमध्ये दोन ग्राउंडवर आपण या आदिवासी SPL शापूर प्रीमियर लीगचे सामने आयोजित करणार आहोत। ज्या खेळाडूंना त्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण 500 रुपये एक प्रति फॉर्म खेळाडूंचा, त्यामध्ये त्याला 7 सामने खेळायचे आहेत आणि प्रत्येकाला जो खेळाडू 500 रुपयाचा फॉर्म भरून सहभाग घेईल त्याला ट्रॅक टी शर्ट टीम स्पॉन्सरच्या नावाने दिला जाईल, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची है। और पहली गेंद बहुत ही बढ़िया कैच। अगर ये फील्डर वहां पर ना होते, लंबे कद के फील्डर है, इस वजह से जैसे ही बल्ले पर गेंद लगी थी उसी वक्त लगा था कि ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन जो ऊंचे कद के फील्डर उसका फायदा देखिए, आज उछाल लिया, गेंद यॉर्कर थी, खेलने का प्रयास किया था बॉलर के सर के ऊपर से, लेकिन फील्डर वहां पर तैनात किया गया था और कैच किया और पहला झटका दे दिया इस बल्लेबाज के रूप में। जो लक्ष्य तय करना है इस बल्लेबाजी को, तो लक्ष्य थोड़ा सा बड़ा है, लेकिन शुक्रवारी टीम जैसे बल्लेबाजों के लिए यह मुश्किल नहीं हो सकता। ये गेंद, ये देखिए सैक्रिफाइस, मैं कह रहा हूं कि सरेंडर कर दिया बल्लेबाज ने। गेंद आई थी थोड़ी सी बाहर अंदर के तरफ आई और कट करना चाहते थे पॉइंट कवर के बीच में से, लेकिन सीधी पॉइंट के फील्डर के हाथ में। लगातार बैक टू बैक पैवेलियन की तरफ जाते हुए दूसरा बल्लेबाज रमेश, क्या जग्गू जो आउट होने वाले बल्लेबाज थे, मानो आप सामने वाले विपक्ष टीम के ऊपर सरेंडर कर रहे हो, प्रयास नहीं कर रहे हो आप रन बनाने का। ये कट करना चाहते थे, अगर कट करना चाहते थे तो नीचे से खेलो, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा सकती थी। क्या लाजवाब गेंदबाजी है, बहुत बढ़िया गेंदबाजी है। 2 गेंदों पर 2 विकेट, ये हैट्रिक के लिए चांस है। राइट आर्म ओवर द विकेट, ये देखिए लेग बाइज के रूप में पहला रन तेजी के साथ, दूसरे रन का प्रयास नहीं किया, एक ही रन से संतुष्ट होंगे बल्लेबाज। इसे 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ खाता खोला, 2 विकेट के नुकसान पर 1 रन। शुक्रवारी टीम के बल्लेबाजों को जो सर्कल का ओवर है वो सोच समझ के खेलना है। स्पीच में जिस तरह से आज चौके छक्के लग रहे हैं, तो ऐसा नहीं लग रहा है कि 3 ओवर में ये रन चेस नहीं हो सकते। चेस हो सकते हैं, इतना स्कोर जो है वो चेस कर सकते हो आप। 3-4 छक्के ओवर में आप लगा सकते हैं, आप प्रयास करेंगे तो प्रयास आपका खाली नहीं जाएगा। ये गेंद, ये देखो जोरदार अपील की, लेकिन नहीं, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली गेंद। गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं। बहुत ही बढ़िया ओवर घटता हुआ यहाँ पर कोटेरा टीम के ओर से, क्योंकि 2 गेंदों पर 2 विकेट, उसके बाद 1 लेग बाइज का रन। किसी भी बल्लेबाज को अभी तक मौका नहीं दिया इस बल्ले। ये देखो उड़ाने का प्रयास किया था, लेकिन पूरी तरह से गेंद और बल्ले का संपर्क नहीं, और दोनों फील्डर के बीच में से गेंद हाथ में जरूर कैच हुई, लेकिन यहाँ पर थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग। और बहुत ही बढ़िया बैट यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन मैं कहूंगा इस गेंदबाज के रूप में। सर्कल का ओवर चलता हुआ 3 विकेट जा चुके हैं। अभी दबाव में है शुक्रवारी टीम के बल्लेबाजी, क्योंकि 1 रन पर 3 विकेट जा चुके, तो क्या आप फाइटिंग कर सकते हो। 2 ओवर तो शेष है, लेकिन शुक्रवारी टीम के बल्लेबाजों को अब सोच समझ के बल्लेबाजी करनी पड़ेगी कि 2 ओवर है, 2 ओवर में आने वाले बाकी के रन चेस करने हैं। ये देखिए बहुत ही, ये देखो उड़ा दिया है, लेकिन फिर एक बार सर्कल के अंदर के फील्डर गेंद के नीचे है, और एक आसान सा कैच हो सकता था, लेकिन कैच तो छूटा, लेकिन प्रयास बढ़िया था। और ओवर की समाप्ति 3 रन 3 विकेट के नुकसान पर, पहला ओवर समाप्ति के बाद। पहिलं षटक समाप्त झालं, इथे धावा झाल्या 3, गडी बाद झाले जवळजवळ। अर्धी टीम पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय। एक सुंदर गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहिली गेली पहिल्या षटकामध्ये, अभिपूर्व अशी गोलंदाजी पाहिली गेली। चांगले खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू, सलामीचे फलंदाज
मैदानाबाहेर धडावलेत आणि धावसंख्या अवघी 3 धावा झालेल्या आहेत फलकावरती. जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य मोठं आव्हान ठेवलं होतं. त्या अनुषंगाने फलंदाज मैदानावरती उतरले, परंतु मोठे मोठे शॉट खेळण्याचा इथे त्यांचा चमत्कार फसला गेला. स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन टाकतोय. पहिलं सर्कलचं षटक असताना मारण्यासाठी सज्ज असलेले फलंदाज गोलंदाजाने धाडले पाठा मागे. आपण पाहतोय दुसरं षटक आहे हे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रत्यक्ष गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाज सुद्धा सज्ज आहे. मोठे फटके मारावे लागतील, मोठे मोठे प्रहार करावे लागतील जिंकण्यासाठी. ते 44 धावांचं लक्ष असताना 12 चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट पिच चेंडू, मोठा प्रहार. पाहतोय खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल घेण्यात कुठली चुकी करणार नाही. गडी बाद होतोय आणि धावसंख्या स्थिरावते, थांबते. रुकावट. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू होता. निर्धाय पद्धतीने गोलंदाजी करता करता यश आलंय गोलंदाजाला आणि चेंडू जाऊन सरळ हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या. गडी बाद होतोय. धावसंख्या 3. आतापर्यंत हरती टीम जवळपास पॅव्हिलियन मध्ये आपण पाहतोय 3 षटकांमध्ये 43 धावा लगावल्या गेल्या होत्या. 44 धावांचं आव्हान ठेवलं होतं, परंतु इथे अपयशी ठरतायत फलंदाज. पुन्हा एकदा सुंदर फटका, मोठा प्रहार. सरळ स्ट्रेट खेळलाय. खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. पाहूया किती धाव मिळतील या चेंडूवरती. दुहेरी धाव पूर्ण करण्यासाठी सज्ज. दुहेरी धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावशी प्रयत्न होता, परंतु नाही. इथे चौकार जातोय. 4 धाव मिळतील या चेंडूवरती. सणसणीत आपण पहिला चौकार पाहतोय या मॅच मधला. या संघाकडनं, या फलंदाजाकडनं हा पहिला चौकार जातोय. संघासाठी 4 धाव मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा झाल्यात. दुसरे षटक चालू आहे. या दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवर प्रगतीपथावर शेष असताना गोलंदाज सक्षम होतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न. अग्र टप्प्याचा चेंडू आउटफील्डच्या थोडासा बाहेर. अतिरिक्त धाव मिळू शकते. धावसंख्या अंकित होते फलकावरती 8 धावा. एक सुवर्ण संधी जावेद शेख यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आले. रोख कॅश 51 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक मिळणारे. षटकार लगावल्यास. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता अकरो टप्प्याचा. पावलांचा सुंदर प्रयास केला. क्षेत्ररक्षण करता करता इथे चुकी झाली आणि दुहेरी धाव पूर्ण झाली. स्वतःकडे स्ट्राईक रुटेट ठेवले. 2 धावा मिळतील. समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या पुन्हा एकदा भर. हळूहळू धावसंख्या पुढे जाते. 10 धावा झालेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. जर संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर निश्चित इथे तुम्हाला मोठे प्रहार करावे लागतील. चौकार षटकार मारावे लागतील, कारण मोठी धावसंख्या इथे उभी करायची. 44 धावा जर काढायच्या असतील तर तुम्हाला षटकार मारल्या बिगर धावसंख्या पूर्ण होणार नाही. मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथवरचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. सुंदर चेंडूनी सांगता होते. स्वतःला सावरतं गोलंदाज. पाहतोय आपण धडाडीची गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारे वाव देत नाही फलंदाजाला मारण्यासाठी. धावसंख्या फलकावरती आहे स्थित 10 धावा. आतापर्यंत 10 रन. टीम 2 बॅटिंग टीम या संघाची धावसंख्या झाली 10. पुढील चेंडूनी सांगता थोडासा मोठा फटका. खाली शतंश तैनात आणि झेल घेण्यात चुकी करणार नाही. यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. आतापर्यंत जवळपास चांगले चांगले फलंदाज मैदानातनं, खेळपट्टीवरनं, या पिचवरनं, या ग्राउंडवरनं मैदानाच्या बाहेर जात आहेत. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. तितक्याच बेताने सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसतंय. प्रेक्षक पाहतात. प्रेक्षकांचा समावेश आपण ही मॅच पाहतोय आणि धावसंख्या आहे ती 10. इथे जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांचं लक्ष आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करतील निश्चित, परंतु आपण पाहतोय दुसरं षटक गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे सक्षम. सुंदर कॅचेस पकडतात इथे, परंतु पुढील चेंडूनी सांगता होते. सुंदर कव्हर ड्राईव्ह. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. षटक समाप्त होतं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या ओनली 10 धावा आहेत फक्त. जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक असतील आणि 34 धावा. इथे जणू 5 षटकार आणि 1 चौकार जर लगावला तर संघ विजय प्राप्त करू शकतो. आपण पाहतो एक शेवटचं अंतिम षटक आहे. घेऊन येतोय नवीन गोलंदाज सक्षम असणारे, कारण इथे 34 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत. त्या अनुषंगाने 5 षटकार आणि 1 चौकार लगावा लागेल तर संघ विजय प्राप्त करू शकतो. जर इथे षटकार लगावला तर एक सुवर्ण संधी जावेद शेख यांच्याकडनं रोख कॅश 51 रुपयाचं पारितोषिक आहे फलंदाजासाठी.
ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही, असफल होतोय सफल गोलंदाज. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावते. है ती धावसंख्या ओनली 10. 10 धावा. स्वतःला सावरतोय. कॉमबॅक सुंदर आहे. अप्रतिम गोलंदाजी पुढच्या पावलाने धावतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू. पुन्हा एकदा खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल घेण्याचा प्रयत्न सफल होतोय नाही, असफल होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. चेंडू जातोय सरळ विकेट किपर कव्हरिंगच्या बाउंड्री लाईनच्या पॉइंट वरती चौकार जातोय. 4 धावा मिळतील आणि धावसंख्येवर 14 धावा. एक सुंदर अप्रतिम फलंदाजी पाहतोय, परंतु या फटक्याने जिंकण्यासाठी अपयशी ठरतील, कारण इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे, षटकारांची गरज आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. षटकार जर लगावले तर 51 रुपयाचा रोख रक्कम कॅश सुद्धा मिळणार आहे आणि संघ विजयाच्या दिशेने सुद्धा वाटचाल करू शकतो. ओ हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक सुसाट गोलंदाजी आपण पाहतोय. गुड लेंथ वरती चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु तो अपयशी ठरतोय आणि सफल गोलंदाज होतोय. धावसंख्या स्थिरावते. पुढील चेंडूने सांगता. पुन्हा एकदा मोठा प्रहार. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेट पॉइंट वरती क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाही. झेल घेण्यात यशस्वी ठरतोय. पुढचा गडी बाद होतोय. धावा आहेत 14 धावा. शेवटचा अंतिम षटक पाहतोय. अंतिम षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज सक्षम होतोय. स्वतःवरती जादूही चालला पाहतोय आपण. नवीन फलंदाजीसाठी जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे. एक सुंदर गोल मैदान, सपाट मैदान. आपण या मैदानावरती अप्रतिम अशा युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून मॅच पाहतोय आणि अंदरुणी किनारा, बॅटची किनारा घेतली होती चेंडूने. पंचांकडे दात आणि गडी बाद होतोय. यशस्वीरित्या गोलंदाजी आपण इथे पार पाडताना पाहतोय. गोलंदाजाला यश येतंय. दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात यश. धावसंख्या 14. 14 रन. टीम टू बॅटिंग टीम इतकी झाली आहे धावसंख्या. पुढील चेंडूने सांगता. ओहो, शॉर्ट पिच चेंडू आकडू टप्प्याचा, आउटफील्डच्या थोडासा बाहेर, अतिरिक्त धाव दिशेने सोडलेला चेंडू. धावसंख्या 14. 15 झाली. 1 धाव मिळाली. 15 धावा झाल्यात. इथे जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या ठेवली गेली होती, परंतु तू पुन्हा एकदा हा शॉर्ट पिच चेंडू बाउंड्रीच्या दिशेने 1 बाउंस 2 बाउंस चौकार जातोय. प्रेक्षक झोन मध्ये चेंडू. दर्शकांचं स्वागत होत आहे. इथे संघ पराजय होतोय. कोटेरा संघ